Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 6th standard topic, the worth of a fabric. 4.6 the worth of a fabric. विणलेल्या कापडाचे मूल्य. 4.6 the worth of a fabric म्हणजेच विणलेल्या कापडाचे मूल्य. Thiruvulvar was a great Tamil Sant poet who lived more than 2000 years ago. Thiruvulvar हे 2000 वर्षापूर्वी राहणारे एक तमिळ संत कवी होते. थिरुकुरल is the book of his teachings. थिरुकुरल हे त्यांची शिकवण असलेले पुस्तक आहे. It is greatly loved and respect even today. आजही किंवा आजच्या काळातही ते पुस्तक लोकांना खूप आवडते व त्याचा लोक आदर करतात किंवा आदर केला जातो तिथे. थिरुवुल्वर वॉज अ टेक्सटाईल वेवर. थिरुवुल्वर हे कापड विणणारे किंवा विणकर होते. He wore beautiful fabrics and sarees and sold them in the market. ते सुंदर कापड आणि साड्या विणीत आणि बाजारात विकत असत. People said that he never got angry, never used bad words, never swore at anyone. लोक म्हणत की ते कधीच रागावत नसत, कधीच वाईट शब्द वापरत नसत किंवा कोणावरही कधीही ओरडत नसत. In the same town there lived a rich man. त्याच शहरात एक तरुण श्रीमंत गृहस्थ राहत होता. He wasted most of his time roaming around with his friends. तो आपला सर्वाधिक वेळ आपल्या मित्रांबरोबर इकडे तिकडे भटकण्यात वाया घालवत असे. They often made fun of other people. ते वारंवार इतर लोकांची टिंगलटवाळी करीत असत. Then I don't believe what people say about this Vulva, said young man one day. लोक या उल्वर विषयी जे काही म्हणतात त्यावर माझा विश्वास नाही. एक दिवस तो तरुण गृहस्थ म्हणाला. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. मला खात्री आहे की मी त्याला राग आणू शकेन. कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे. चला आपण आज जरा गंमत करूया. सो द एरोगंट यंग मॅन अप्रोच थिरुवुल्वर in the market and pick up a beautiful piece of fabric. म्हणून तो उद्धट माणूस किंवा तरुण थिरुवुल्वर जवळ बाजारात येऊन ठेपला आणि त्याने कापडाचा एक सुंदर तुकडा उचलला. पहिल्या पिक्चर मध्ये दिसतंय त्या पद्धतीने. हाऊ मच डज धिस होल फॅब्रिक कॉस्ट ही आस्क. हाऊ मच डज धिस होल फॅब्रिक कॉस्ट ही आस्क. त्याने विचारलं बा या संपूर्ण कपड्याची किंमत किती आहे असे त्याने विचारले. 8 coins. The son named the price. 8 coins म्हणजे 8 नाणी. त्या संतांनी किंमत सांगितली. The young man unfolded the fabric and tore it into two. Tore म्हणजे फाडणे बा. Tore म्हणजे फाडणे. फॅब्रिक म्हणजे तो कपडा त्याने फाडला बा. त्या तरुण माणसाने त्या कपडाची घडी उलगडली आणि फाडून त्याचे 2 तुकडे केले. What's the price of this piece now? What's the price of this piece now? असं त्याने विचारलं. काय आता या तुकड्याची किंमत किती असं त्याने विचारले. पुन्हा बघा तो बोलतोय 4 coins. The son answered politely. 4 नाणी. ते संत अगदी नम्रपणे म्हणाले. The youth was taken aback. तो तरुण आश्चर्याने थक्क झाला. Why doesn't the man get angry? हा गृहस्थ संतापला का नाही? He thought. असा त्याने विचार केला. He then tore the half pieces into half again. तो विचार करू लागला व त्याने नंतर बघा ते अर्धे तुकडे सुद्धा पुन्हा फाडून पुन्हा अर्धे केले. And now आणि आता 2 coins was the answer. पुन्हा बघा उत्तर आले की 2 coin. ते 2 नाणी असं उत्तर आलं. Now it was the young man who became impatient and agitated. आता त्या तरुण माणसावर उतावीळ आणि प्रक्षुब्ध होण्याची पाळी आली होती.
He tore the pieces into half again and again, saying, "And now what's the price now?" तो ते कपडाचे तुकडे पुन्हा पुन्हा फाडू लागला आणि म्हणत राहिला, आणि आता त्याची किंमत किती आहे असं तो विचारू लागला. थिरुवल्लुवर calmly went on reducing the piece of half every time. थिरुवल्लुवर प्रत्येक वेळी शांतपणे ती किंमत अर्धी करीत सांगू लागले. At last the fabric was reduced to rags. शेवटी त्या कपड्याच्या चिंध्या झाल्या. So थिरुवल्लुवर said in a quiet tone. त्याच्या बाद ते थिरुवल्लुवर शांत स्वरात म्हणाले. काय म्हणाले? नाउ धिस फॅब्रिक हॅज बिकम अ वर्थलेस. आता हे कापड कवडी मोलाचे झाले आहे, त्याचा काहीही उपयोग नाहीये. आय विल नॉट नेम एनी प्राइस फॉर दिस रॅग्स. मी या चिंध्याची कोणतीच किंमत सांगणार नाही. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. त्या तरुण माणसाला काय बोलावे हे समजेना. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु बघा त्याला आपल्या संपत्तीचा गर्व होता. सो ही ऑफर टू पे 8 coins टू द संत. म्हणून त्याने त्या संतांना 8 नाणी देऊ केली. फॉर द फर्स्ट टाइम थिरुवल्लुवर स्माइल बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. पहिल्यांदा आता प्रथमच थिरुवल्लुवरनी स्मित हास्य केले, परंतु त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला किंवा नाकारले. यंग मॅन, नाउ धिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. तरुण गृहस्था, हे कापड आता निरुपयोगी आहे. इट हॅज बिकम वर्थलेस. ते कवडी मोलाचे झाले आहे. बिकॉज कारण नो वन विल बी एबल टू विअर इट नाउ. कारण ते आता कोणीही वापरू शकत नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला माहित आहे का, तो कपडा एका दिवसात तयार करण्यात आलेला नव्हता. मेनी पीपल्स हॅव टॉईल टू मेक इट. अनेक लोकांनी तो तयार करण्यासाठी काबाड कष्ट केलेले आहेत. द फार्मर हु ग्रीव कॉटन इन हिज फील्ड वर्क हार्ड फॉर मंथ थ्रू सन अँड रेन. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात उन्हा पावसात कठोर परिश्रम केलेले आहेत. ही पिक कॉटन फ्रॉम ईच बॉल अँड गेव इट फॉर स्पायनिंग. त्याने कापसाच्या बोंडातून कापूस कातायला दिला आणि बा काय केलं, देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पन इनटू लॉंग. नंतर बा कोणीतरी दुसऱ्याने कापसातील बिया काढून तो स्वच्छ केला आणि पिंजून त्याचे लांब समान धागे बनवले. बा काय केलं, अनफॉर्म थ्रेड्स बनवले. बा सॉरी युनिफॉर्म्स किंवा थ्रेड बनवले. द थ्रेड्स वेअर tie carefully so that they took on these lovely colors. समान धागे बनवले, त्या धाग्यांना हे सुंदर रंग धारण करावेत म्हणून रंग दिला त्याला. My wife and I wove the thread together putting in beautiful design. माझ्या पत्नीने आणि मी दोघांनी मिळून ते धागे एकत्रित विणले व त्यांना नक्षीदार बनवले. We thought someday someone will like this fabric, will be happy to wear it. आम्हाला वाटले कोणत्या तरी दिवशी कोणाला तरी हे कापड आवडेल आणि ती व्यक्ती तो परिधान करून आनंदी होईल. Then all our work would have been rewarded. तेव्हा आमच्या कष्टाचे फळ मिळू शकले असते. तेव्हाच आमच्या कष्टाचे फळ मिळू शकले असते. When you destroy the fabric, you destroy all the love and labors that went into its making. तू जेव्हा ते कापड नष्ट केलेस किंवा ते नाश केलास, तेव्हा ते तयार करणाऱ्याकरिता केलेली माया, ममता आणि परिश्रम तू नष्ट केले आहेस. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. पैसे ते परत आणू शकत नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड टच द यंग मॅन्स हर्ट. त्या मृदू किंवा हळूवार शब्दांनी त्या तरुण माणसाचे हृदय भारावून गेले. नाव ही वॉज रिअली अशेम ऑफ हिमसेल्फ. अशा म्हणजे लाज वाटणे. बा आता त्याला स्वतःविषयी खरोखरच लाज वाटू लागली. अँड डू यू नो, थिरुवल्लुवर वेंट ऑन टू से. आणि तुला माहित आहे का, थिरुवल्लुवर पुढे म्हणाले, आय कॅन वेव अनदर फॅब्रिक लाईक धिस बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक धिस फॅब्रिक. मी अशासारखे दुसरे कापड विनीन, परंतु आपले आयुष्य सुद्धा या कपड्यासारखेच आहे. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हास्टी थॉटलेस ऍक्शन इट विल बी डिस्ट्रॉय.
ते जर तू तुझ्या उतावीळ अविवेकी कृत्यांनी फाडून टाकलेस तर ते नष्ट होईल. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि ते तुला परत कधीच मिळणार नाही. थिरुवुल्वर's वर्ड ओपन द यंग मॅन्स आईज. बा थिरुवुल्वरच्या त्या शब्दांनी त्या तरुण माणसाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज idleness अँड बॅड हॅबिट्स. तेथे आणि त्याच क्षणी त्याने आपला रिकामटेकडेपणा व वाईट सवय सोडून द्यायचे ठरवले. दिस इज द व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी, स्मॉल स्टोरी. नाऊ पॉइंटर्स बघूया. पण पॉइंटर्स क्वेश्चन आणि आन्सर बघूया. पॉइंटर्स पहिला बघा, रीड द स्टोरी सायलेंट. तुम्हाला बघा स्टोरी ही वाचायची आहे, तुम्ही वर्गातही वाचू शकता. सेकंड मध्ये काय दिलं बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन थिरुवुल्वर युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन स्टोरी. म्हणजे गोष्टीत दिलेली माहिती वापरून थिरुवुल्वर यांच्याविषयी एक छोटी टीप लिहायची आहे बघा. आन्सर आहे, थिरुवुल्वर वॉज अ ग्रेट तमिळ संत पोएट हू लिव्ड देअर मेनी years ago. His teachings are given in a book named Thirukkural. The book is gently loved and respected even today. Thiruvulvar was a textile weaver. He wove beautiful fabrics and saris and sold them in the market. He never got angry, never used bad words, and never scolded or shouted at anyone. He was a soft-spoken person. He opened the arrogant young man's eyes by his teaching. Then third question बघूया. आता बघा थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मेकिंग द फॅब्रिक इन द फॉर्म ऑफ चार्ट. म्हणजे कापड तयार करण्याची प्रक्रिया कार्यपद्धती तक्त्याच्या स्वरूपात मांडूया आपण. प्रोसेस ऑफ मेकिंग फॅब्रिक्स. पहिलं काय आहे बघा, द फार्मर ग्रो कॉटन in his field. सेकंड मध्ये काय आहे, he picks cotton from each ball. then थर्ड येईल बघा, give it for spinning. चौथा आहे बघा, the carder cards the cotton and spines into long or uniform threads. पाचवा आहे बघा, threads are dyed carefully to give them lovely colors. पुढचं सहावा आहे बघा, the weavers weaves the threads and puts in beautiful designs. पुढचं सातवं बघा, the colorful fabrics are ready. आणि आठवं आहे बघा, they are sold in the market. मध्ये बघा त्याच्यानंतर फ्लोचार्ट मध्ये कसं बघा, farmers grows cotton in the field. नंतर त्याच्यानंतर काय, farmers pick cottons from each ball grown. Cotton goes for spinning. नंतर a carder cards the cotton and spines it into long uniform thread. त्याच्यानंतर बघा, threads are dyed carefully to give them lovely colors. Fabrics are dyed carefully to give them lovely colors. त्याच्यानंतर येईल बघा, weavers weaves the threads and puts in beautiful designs. त्याच्यानंतर the colorful fabrics are ready. आणि शेवटी fabrics are sold in the market. हे अशा पद्धतीने आपण फ्लो चार्ट कंप्लीट करू शकतो किंवा चार्ट लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलेलं आहे, चूज एनी वन ऑफ द ऑब्जेक्ट्स यू यूज डेली अँड फाइंड आउट हाऊ इट इज मेड. म्हणजे बघा, प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ चार्ट. तुमच्या दैनंदिन वापरातील कोणतीही एक वस्तू निवडा आणि ती कशी तयार केली जाते त्याची माहिती करून घ्या. ती माहिती तक्त्याच्या स्वरूपात मांडा. पहिले घेऊया आपण बघा काय बघायचं, मेकिंग ऑफ पेपर. पेपर म्हणजे कागद कसा तयार केला जातो तो बघूया आपण. पहिली बघा कृती कोणती बघा, ट्रीज आर कट बाय द सॉ ऑर मशीन किंवा सॉने वतीने ते झाड कट केलं जातं. नंतर देन सेकंड आहे बघा, दे आर क्लीन अँड मेड इनटू लॉग्स ऑफ वूड. तिसरं नंतर आहे बघा, द लॉग्स आर टेकन टू द पेपर फॅक्टरी. चौथं नंतर बघा, द लॉग्स ऑफ वूड आर चेंज इनटू टायनी थिन पीसेस मध्ये केलं जातं. नंतर पाचवं आहे, द पल्प्स इज मेड फ्रॉम देम. ते नंतर सहावं बघा, इट इज प्रेस अँड फ्लॅटन इन द हेवी मशीन. नंतर सातवा आहे बघा, देन इट इज ड्रायड विथ अप्रोप्रिएट हीट. आणि आठवा आहे, डिफरंट टाइप्स ऑफ पेपर शीट फॉर
रायटिंग अँड प्रिंटिंग एक्सेट्रा आर मेड अँड सेंड टू द मार्केटमध्ये पाठवलं जातं. अशा आपण ह्याची मेकिंग ऑफ पेपरची प्रोसेस लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 1 बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स. बघा आता क्वेश्चन बघायचे तर आपल्याला एका वाक्यात उत्तर द्यायचे. जसं फॉर एक्झाम्पल, हु वॉज थिरुवल्लुवर. बघा पहिला क्वेश्चन आहे, हु वॉज थिरुवल्लुवर, कोण होता, कोण होते, तर आन्सर आहे बघा थिरुवल्लुवर वॉज अ टेक्सटाईल वेवर हु वॉज ऑल्सो अ ग्रेट तमिळ संत पोएट. सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज थिरुवल्लुवर्स बुक ऑफ टीचिंग कॉल्ड. आन्सर इज थिरुवल्लुवर्स बुक ऑफ टीचिंग इज कॉल्ड थिरुकुरल. थर्ड क्वेश्चन, हु ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. Answer is a rich young man from Thiruvallur's town and his friend often made fun of other people. Fourth number question, what did the rich young man want to do? And answer is the rich young man wanted to make Thiruvallur angry. Then question number 2, classify the words in A and B into passive and negative words. जसे ए बघामध्ये शब्द दिले आहेत ग्रेट, ब्युटिफुल, एरोगंट, इम्पेटंट, क्वाइट, वर्थलेस. बी मध्ये बघा शाउटेड ॲट, वेस्टेड, शाउटेड ॲट वेस्टेड नो आन्सर. आता इथले आन्सर कसं येईल बा, पॉझिटिव्ह वर्ड्स कोणकोणते बघा, ग्रेट, ब्युटिफुल, क्वाइट अँड आन्सर. आणि निगेटिव्ह मध्ये कोणते शब्द येतात बघा, पहिला इथले एरोगंट, इम्पेटंट, वर्थलेस आणि बी इथले शाउटेड ॲट आणि वेस्ट हे निगेटिव्ह वर्ड्स मध्ये येतात. Then question number 3, write the antonyms of the following words. म्हणजे पुढील शब्दाचे अँटोनिम म्हणजे अपोजिट लिहायचं. जसं पोलाइट, पोलाइटचा र्यूडली, पोलाइटली र्यूडली. नंतर बघा दुसरा कामली, कामलीचा आहे अपोजिट अँग्रीली. तिसरा आहे ॲरोगंट, ॲरोगंटचा अपोजिट आहे हंबल. त्याच्यानंतर चौथा आहे बघा सोल्ड, सोल्डचा अपोजिट आहे बॉच. त्याच्यानंतर आहे बघा लव, लवचा अपोजिट आहे हेटेड, लवचा हेटेड. देन रेड्युसिंग, आणि रेड्युसिंगचा अपोजिट आहे इन्क्रीजिंग. नंतर क्वेश्चन नंबर 4, पिक आउट द वर्ब्स दॅट द फॉलोइंग adverbs टेल अस समथिंग मोर अबाउट. राईट डाऊन द पेअर्स ऑफ वर्ब्स अँड adverbs. आता इथे दिले बघा, 1 दिले ॲगो, नंतर दुसरं दिलंय ग्रेटली, तिसरं दिलंय टुडे, नंतर पोलाइटली आणि नंतर कामली. आता ॲगो, ॲगोचा ॲडव्हर्ब ॲगोचा आहे तो वर्ब आहे लिव्ड. ग्रेटली इज लव इज रिस्पेक्टेड. नंतर टुडे, टुडेचा बाय इज लव इज रिस्पेक्टेड. त्याच्यानंतर पोलाइटली अँसर्ड आणि कामली वेंट ऑन रेड्युसिंग. ह्याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल. त्या क्वेश्चन नंबर 5, यूज द फॉलोइंग फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्स. पहिला रोम अराउंड आणि दुसरा आहे अगेन अँड अगेन. हे वाक्यात वापरायचं आहे. आन्सर बघा, पहिल्याचं आपण रोम अगेनचं बघूया. वन्स एक्झाम्स आर ओव्हर चिल्ड्रन रोम अराउंड हिअर अँड देअर. दुसरा आहे बघा, आय आस्क द वॉचमन अगेन अँड अगेन वेदर ही हॅड सीन माय पपी. अशा प्रकारे आपण ते वाक्यात वापरू शकतो. बघा बघा क्वेश्चन नंबर 1 नंतर पुन्हा बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्सेस मध्ये वाक्य वापरायचं बघा. जसं बघा क्वेश्चन बघा असे होते तसेच आहेत बघा. व्हॉट वॉज द यंग मॅन प्राऊड ऑफ. त्या तरुण माणसाला कशाचा अभिमान वाटत होता. आन्सर, द यंग मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. त्याला श्रीमंतीचा अभिमान वाटत होता. दुसरं क्वेश्चन आहे बघा, हू वोव द threads together. Answer is Thiruvallur and his wife wove the thread together. Question number 3, what touched the young man's heart. Answer is Thiruvallur's softly spoken word touched the young man's heart. Question number 4, what did the young man decide to do. Answer is the young man decided to give up his idleness and bad habits. Then question number 2, classify the words in A and B into positive and negative words. A मध्ये proud, happy, thoughtless आणि hastily. B मध्ये offered, smiled, refused, toiled, grew, died or rewarded आणि destroyed. बघूया आपण पॉझिटिव्ह वर्ड्स कोणते कोणते आहेत बघा. पहिल्या याच्यामध्ये हॅपी आहे. तर निगेटिव्ह मध्ये बघा, येतले निगेटिव्ह मध्ये कोणतं आहे, प्राऊड आहे, थॉटलेस आहे आणि हास्टी. आणि बी मध्ये बघा आता पॉझिटिव्ह वर्ड्स ऑफर्ड आहे, स्माइल्ड आहे, ग्रीव आहे, डाय आहे आणि रिवॉर्डेड. निगेटिव्ह वर्ड्स आहेत रिफ्यूज, टॉइल्ड आणि डिस्ट्रॉइड. हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत. देन कोणता आहे, रिफ्यूज, टॉइल आणि डिस्ट्रॉय हे शब्द
आहे. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघूया. डिस्क्राइब द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ स्टोरी. नोट दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द होल स्टोरी. वन आहे बघा थिरुवल्लुवर. थिरुवल्लुवर विषयी बघा तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे बघा. थिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तमिळ संत पोएट हू लिव्ह मोर दॅन 2000 years ago. Thirukkural is a book of teachings. It is greatly loved and respect even today. Thiruvallur was a textile weaver who wore beautiful fabrics and saris and sold them in the market. He never got angry, never used bad words and never shouted at anyone. Even when an arrogant and rich young man reduced his fabric to rags just to make him angry, he did not lose he did not lose his temper. He refused to take money from the rich man because he said the rags were not worthless. His softly spoken word to the rich young man opened the young man's eyes and made him give up his idleness and bad habits. Then second tip आहे कोणती? द रिच यंग मॅन. कसा होता तो? श्रीमंत माणूस. Answer. The rich young man who lived in the same town as Thiruvallur was arrogant and proud of his riches. He wasted most of his time roaming around with his friends. They often made fun of other people. The young man had heard that Thiruvallur never got angry and he took this as a challenge. He tried to make him angry by reducing to rags the beautiful fabric woven by him. He became impatient and agitated with Thiruvallur remained calm. He then arrogantly offered to pay for the rags. However, Thiruvallur's softly spoken word of his explanation touched his heart and he decided to give up his idleness and bad habits. Third आहे बघा कोणती? थर्ड आहे तर the fabric woven by Thiruvallur. Answer is the beautiful fabric woven by the Thiruvallur was made of cotton. The farmer who had grown the plant had worked hard, then picked cotton from each ball and given it for spinning. Someone else had carded the cotton and spun it into long, uniform threads. These threads were dyed in lovely colors. Thiruvallur and his wife had woven the thread together, putting in beautiful designs. Thus, the final fabric was the result of the efforts of many people.